नमस्कार श्रोत्यांनो. आपल्या आयुष्यात एखाद्या माणसाची जीवनशैली आपण निहाळत असाल तर आपल्याला असं वाटायला लागतं की तो माणूस त्याच्या आयुष्यात किती सुखी आहे. पण असं नसतं. पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक माणसाला जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. तो माणूस असो किंवा प्राणी. तर याच संघर्षावरती उपाय म्हणून आपण काही प्रेरणादायी विचार पाहणार आहोत, ज्याचा आपल्या जीवनात संघर्षामध्येही उपयोग होईल. चला तर सुरुवात करू या प्रेरणादायी विचारांना, सुंदर सुविचारांना. यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही, पण स्वतःला ओळखून स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा प्रश्न असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा ती आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. आणि 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवरती जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. चुका दाखवताना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला कधीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, त्या करून दाखवायच्या असतात. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावरती कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावरती सोडू नका, विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतो अशी स्वप्ने.
क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं हे अटळ आहे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केला तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात. ती स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकायची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. ओपन आणि क्लोज किती विरोधी अर्थ शब्द आहेत, पण गंमत अशी आहे की आपले मन ओपन त्याच्यात जवळ होते जो आपल्याजवळ क्लोज असतो. श्रोत्यांनो, तुम्हाला जर आजचे प्रेरणादायी विचार आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदाचा जावो. धन्यवाद.